नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचं मी आणि आफताब दोघं मिळून तुमचं स्वागत करतोय. अतिशय म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण पत्रकारिता करतो त्याचं मुख्य कारण असं आहे आफताब की आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक एकाच दिवसामध्ये भेटतात. थोड्या वेळापूर्वी आपण असादुद्दीन ओवेसींची मुलाखत केली आणि आज आहोत अशा ठिकाणी की जी वस्त्रकथी आजपासून आम्ही एबीपी माझावरती आमच्या उसंतीप्रमाणे आणि ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्या सोलापूरमधल्या ह्या अतिशय मी असं म्हणेन की क्रिएटिव्ह व्यक्तीच्या त्यांच्या उसंतीप्रमाणे आम्ही सोलापुरातनं ही सिरीज लाईव्ह घेऊन आलेलो आहोत. पण त्याआधी आफताब सोलापूर हे नोन होतं एका वस्त्र संस्कृतीसाठी आणि तू लहानापासून ते बघत आलेला आहेस. खरं आहे. म्हणजे खरं तर सोलापूरची जी ओळख आहे म्हणजे आधी दक्षिण भारतातलं मँचेस्टर किंवा महाराष्ट्रातलं मँचेस्टर असं म्हटलं जायचं. त्याचं कारणच असं आहे की सोलापूरमध्ये एक वेगळी वस्त्र परंपरा होती. म्हणजे आताच्या लोकांना कदाचित माहिती असेल की सोलापुरी चादऱ्यांबद्दल, सोलापुरी टॉवेल्स बद्दल लोकांना माहिती आहे. मात्र याच्या पलीकडे जाऊन देखील सोलापूरची वस्त्र परंपरा होती. म्हणजे अगदी पेहरावापासून जर आपण लक्षात घेतलं की सोलापूरचे जे ग्रामदैवत आहे सिद्धरामेश्वर महाराज, त्यांची जी आता इथं स्कल्पचर ठेवली ती जी बाराबंदी आहे ती बाराबंदी देखील एक वेगळ्या धाटणीची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे. त्याला वापरलं जाणारं कपडं जे आहे ते विशिष्ट पद्धतीचा कपडा आहे, त्याची बांधणी वेगळ्या पद्धतीची आहे. सोलापूरच्या ज्या साड्या आहेत त्या देखील जगभरात प्रसिद्ध होत्या, भारतभरात प्रसिद्ध होत्या. त्यामुळे त्याची एक वेगळी वस्त्र परंपरा आहे जी ती सोलापूरला आहे. आणि आपण आता जसं म्हणालात तुम्ही की क्रिएटिव्ह पर्सनकडे आलोत आणि त्या सोलापूरमध्ये आहोत जिथं वस्त्र परंपरा होती. आणि जो व्यक्ती आपण आता एबीपी माझाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय विनय नारकर यांच्या घरात आपण आलो. खरं तर लोकांना आपण थोडा सस्पेन्स ठेवूया थोडा वेळ. Yes. बाय द वे आपण लाईव्ह आहोत. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही तुमचे प्रश्न जरूर पोस्ट करा. जेवढ्या प्रश्नांना उत्तर देणं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही देऊ. पण इथे फ्लॅटमध्ये आहोत आपण, फ्लॅटमध्ये आल्यासारखा फीलच नाहीये. एक जुना सस्पेन्स लोकांना असं वाटेल की आपण कदाचित एका वाड्यामध्ये जुन्या याच्या जरा आयुब भाई सब दिखाओ भाई इनको. पूरा दिखा दीजिए क्या ब्युटिफुल है ये सब. सोलापुरातल्या एका चौथ्या मजल्यावरच्या एका अपार्टमेंट मधल्या फ्लॅट मध्ये आपण आहोत. चौथ्या मजल्यावरती आम्ही एका फ्लॅट मध्ये आहोत. 2 BHK चा फ्लॅट आहे. आणि मिसेस नारकरांना इंट्रोड्यूस करून द्या आणि त्यांनाच सांगू द्या द्या तुमचा महाराष्ट्राला आलो त्यांना आपण इंट्रोड्यूस करूयात. आणि मला सांग कशा पद्धतीनं या घराची संकल्पना सुचली आणि किती मेहनत घ्यावी लागली घर उभं करताना. नमस्कार, मी श्रुताली नारकर. मी आणि विनय दोघांनाही वाड्याची खूप आवड आणि जेव्हा केव्हा आपलं नवीन घर होईल त्यावेळेला आपण वाड्यासारखंच घर बांधावं असं डोक्यात होतं. पण तिथून असं लक्षात आलं की बांधणं तरी होत नाहीये, पण आपण मग फ्लॅट घेऊन त्याला वाड्यासारखं आपल्याला करता येईल का. हे केव्हा ठरवलं तुम्ही? अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा डोक्यात विचार आला की घर करायचंय किंवा त्याच्याही आधीपासून आमच्या डोक्यात तेच होतं की आपल्याला वाड्यातच राहायचंय, कारण त्याची आवड इतकी प्रचंड होती सगळ्या जुन्या गोष्टींची, पारंपरिक. वॉश बेसिन तुमचे सगळे असेच आहेत का? हो, सगळे ते दगडी घडवून घेतलेले आहेत पाथरवाटाकडून, सोलापुरातल्याच पाथरवाटांकडून घडवून घेतलेले आहेत. तोटी पण वेगळी आहे. हो, ते गोमुख तोटी. गोमुख तोटी. या थोडं पुढं. तुम्ही असं म्हणाल की विषयांतर आम्ही काय करतोय, पण मला हा फ्लॅट सुद्धा फार युनिक वाटला आणि ही चौकटीची रचना पण सुंदर, अमेझिंग. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की पत्रकारितेमध्ये ना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण जेव्हा भेटतो त्यांची क्रिएटिव्हिटी पाहतो तेव्हा आपल्याला छान वाटतं. ही शुभराय महाराजांची चित्रांच्या प्रतिकृती आहेत. सोलापुरात होऊन गेले शुभराय महाराज, त्यांची चित्र सोलापूर सेंट्रिक असं सगळं केलं. हो. शुभराय महाराजाबद्दल तुम्ही बोलत होता. हो, तर त्यांची ही चित्र आहेत आणि ती सोलापुरातलेच दीपक पाटील म्हणून आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून आपण ही करून घेतली. त्यांनी पण ती रिज्युनेट केली की त्यांनी ही म्हणजे कॉपी म्हणता येईल आपल्याला. त्यांनी जी काढून ठेवली होती ती आपण वापरून वेगवेगळ्या जागी. हे फ्लॅट मधलं हे स्ट्रक्चर काय म्हणजे? हे तर अगदी हे शेण आहे. शेण आहे? हो. ग्रेट. मग हा काय प्रकार? सगळं शेणच आहे तुमच्या फ्लॅट मध्ये? हो, सगळं शेण आहे ऑलमोस्ट पूर्ण. हो, फ्लॅट मध्ये आपण रंग न वापरता शेणाचंच लिंपन केलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी. काय कसा प्रकार आहे? त्याच्यामध्ये आपण डिंक मिसळलेला आहे करताना, त्यामुळे ते वारंवार करावं लागत नाही. आता इथे जवळपास आपण 7 वर्ष झाली. चला, ते कायमस्वरूपी आहे. राईट. आणि वस्त्रकथीमध्ये आज जो पहिला भाग आहे तो मला असं वाटतं की 2 अतिशय महत्वाची, एकतर नारकर स्वतः आहेतच,
पण चाफळकर मॅडम आज आपल्याला ह्या साड्यांचं सगळं विश्लेषण करून सांगतील, कारण आपल्या दोघांनाही ती मर्यादा आहे. बरोबर. कारण आपण नाही, आम्ही जेव्हा आपण विचार केला की हे का आपण करावं, पहिलं का करावं, तर देखो ये संपूर्ण भारतात असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः सोलापूरमधली एक वेगळी त्याची एक ओळख आहे. ती ओळख कागदोपत्री आहे. सोलापूरच्या जुन्या ज्या म्हातारे लोक आहेत त्यांना माहिती आहे. मात्र येणारी पिढी असेल किंवा जी पिढी आता आहे त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ही सगळी ओळख जी आहे ती एक साठवणूक करता येईल, स्टोअर करता येईल आणि तो कायमस्वरूपी आपला ठेवा असेल. नारकर मॅडम, मला हे नाही कळलं की हे 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 सगळं तुम्ही मिळवलं कसं? इट्स क्वाईट डिफिकल्ट. हो, हे जुन्या वाड्यांमधून, जुन्या मंदिरांमधून जिथे पाडकाम चालू होतं, अच्छा, तिथे हे सगळं आपण त्यांना सांगून हे आपण प्रोक्युअर केलं आणि मग इथे जिथे आपल्याला आवडीप्रमाणे आणि तिथे ते बसेल तसं आपण ते बसवलं. अमेझिंग. हे कुठल्या वाड्यात आणलं आता आठवतं का? हे मेनली सगळे गुजरात, राजस्थान आणि काही पुण्यातले जुने मंदिरं आणि वाड्यांमधले. मग याची काही सेंटर थीम होती का, असं काही? थीम हा वाडा हेच होता. अच्छा, फ्लॅट मधला वाडा. त्याच्यातून पण आपण 5R कन्सेप्ट वरती केलंय की जेवढं शक्य आहे तेवढं रिसायकल, रियूज, रिड्यूस. अच्छा, याच्यात काय रिसायकल आहे? हे सगळं लाकूड जे आहे ते सगळं रिसायकल्ड आहे. म्हणजे सुदैवाने ते आपल्याला मिळालं की जे असंच वाया जाणार होतं, कारण वाडे पाडल्यानंतर आपल्याला माहितीये की त्याचं काय होतं. बऱ्याच जणांचं ते युटिलाइज होतं. बाय मला माहिती आहे आता खूप सारे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आपण लाईव्ह यासाठी आहोत की आज हा पहिला भाग आहे आणि माझ्या एकूण मर्यादित आकलन क्षमतेनुसार सुद्धा, कारण वस्त्र हा विषय इतका मोठा आहे. विनय नारकर हे लोकसत्तामध्ये त्यांचं दीर्घकाळ, मला तर 2 वर्षापासून ते लेख लिहित आहेत. सो आधी हा इंट्रोडक्शनरी पार्ट आहे. याच्यानंतर मात्र मी किंवा आमचे इतर अँकर हे या भागामध्ये नसतील आणि आपण प्रेक्षक पण आहेत, पण हे फारच उत्तम पद्धतीची ही सगळी रचना. सो आलोत आपण लाईव्ह आहोत. विनयजी नमस्कार. मला खूप बरं वाटलं. मी आधी हा माईक आता त्यांच्याकडे हँडओव्हर करतो. इथून पुढे मी नसणारच आहे, आफताबी नसेल. शेवटच्या भागामध्ये आम्ही तुमच्याकडनं या गोष्टीबद्दलचं तुमचं जे विश्लेषण, तुमचे जे प्रश्न असतील ते त्यांच्याकडे शक्य असतील आणि वेळ आपली जर मर्यादित आहे तर त्या मर्यादित वेळेमध्ये जे काही करणं शक्य आहे ते आपण करूया. सो चाफळकर मॅडम नमस्कार, मी विनय नारकर. महाराष्ट्रातील वस्त्र परंपरेचा अभ्यास करतो आणि त्यांना मूर्त स्वरूप देण्याचाही प्रयत्न करत असतो. या सगळ्या खटाटोपातून ज्या काही आमच्या साड्या बनल्या आहेत, ज्या परंपरा पुनर्जीवित झाल्या आहेत, त्यांचा थोडासा परिचय या मालिकेद्वारे करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूयात. सीमंतिनी चाफळकर. नमस्कार, मी सीमंतिनी चाफळकर, वास्तुविशारद आहे आणि गेल्या 15-20 वर्षांपासून सोलापूरची स्थानिक संस्कृती आणि वास्तुकला या सगळ्यांचा अभ्यास करते, त्याच्यामध्ये संशोधन करते. आणि विनय नारकर आणि आम्ही आमच्या पण परिचयाला मला वाटतं 20 वर्षापेक्षा जास्त झाली. आणि सृजन नावाची आमची एक संस्था होती, त्याच्यातून आम्ही एकूणच कला प्रकारांचा जो काही एक सृजन प्रक्रियेचा भाग असतो की कला ही नेहमी आपल्या डोळ्यासमोर येते, ती त्याचं जे अंतिम स्वरूप असतं ते आपल्या प्रेक्षकांसमोर येतं. पण कलाकाराला मात्र त्याच्या आधी एका मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं आणि मगच हे अंतिम स्वरूप, म्हणजे त्या कलेला तो अंतिम स्वरूप देऊ शकतो. तर या सृजन प्रक्रियेमध्ये काय काय घडत असतं, कलाकाराच्या मनात काय घडत असतं, त्याच्या आयुष्यात काय घडत असतं, हा सगळा आमच्या नेहमीच्या चिंतनाचा, गप्पांचा आणि संशोधनाचा, अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. त्यामुळे विनय नारकर यांचा जो हा वस्त्र संशोधक आणि रचनाकार हा जो एक प्रवास आहे, त्याचे आम्ही अगदी सुरुवातीपासून साक्षीदार आहोत. आणि त्याच नात्यांनी मला असं वाटतं की आज या कार्यक्रमामध्ये मी त्याच्याशी गप्पा मारणार आहे आणि तो प्रवास सगळा आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा उलगडता यावा असा काही प्रयत्न थोडा आहे इथे. तर विनय, मला असं वाटतं की एक कॉर्पोरेट लॉयर आणि नंतर आर्थिक क्षेत्रामधला एक तज्ज्ञ आणि त्याच्यातला एक व्यावसायिक, असं तुझं एक सुरुवात होती आयुष्याची. आणि त्याच्यानंतर मग साड्या किंवा एकूणच वस्त्र ह्यांच्याकडे तू कसा वळलास, थोडंसं थोडक्यात आपण बोलूयात. हो, मला तशी हातमागाची वस्त्रांची थोडी आवड होती, पण ती आवड एवढेच मर्यादित होती. पण जिथे आम्ही प्रवास करायचो, ज्या भागामध्ये प्रवासासाठी जायचो मी आणि श्रुताली, तर तिथल्या भागातलं वस्त्र प्रकार जाऊन बघणे, शक्य झालं तर तो आपण स्वतः खरेदी करणे आणि त्याबद्दल जाणून घेणे हा असा एक आमचा आवडीचा भाग होता. पण अर्थातच सोलापूरमध्ये जेव्हा
कामानिमित्त सुट्टीला वगैरे यायचो आम्ही, त्यावेळेस मग योगायोगाने सोलापूर आता आपलं टेक्स्टाईलचं आहे, इतकं मोठं हातमागाची सोलापूरला एवढी मोठी परंपरा होती. मग त्या अनुषंगाने मी काही विणकरांना इथे भेटलो होतो आणि त्यांना विचारलं की तुम्ही काही साड्या बनवू शकाल का. अगदी 1-2 साड्या श्रुतालीसाठी आम्ही बनवून घेतल्या, त्या आवडल्या लोकांना आणि हळूहळू लोकांनी ऑर्डर्स दिल्या. मग मी काय एका वर्षामध्ये मग स्वतःचं कलेक्शन, त्याच्यातनंच मी स्वतः हे कलेक्शन लॉन्च केलं. आणि मग तर पहिली साडी आठवतीये तुला, काय केली होती? हा, पहिली साडी मला आठवते, श्रुतालीसाठी लायलॅक कलरची पोल्का डॉट्स साडी बनवलेली होती. त्याच्यावरून सुरुवात झाली आणि ती आवडली. त्याच्यातनं मग नंतर अभ्यास करत नंतर मी पाहिलं, एक्झिबिशन जेव्हा करायला लागलो तेव्हा तिथे मी पाहिलं की सगळ्या राज्यातले किंवा आंध्र आणि तेलंगणासारख्या राज्यातली कित्येक स्टॉल तिथे असतात, पण महाराष्ट्राचं काही मला तिथे दिसायचं नाही. तेव्हा मला वाटलं की महाराष्ट्राच्या आपल्याला वस्त्र परंपरेच्या इतिहासावर थोडा अभ्यास केला पाहिजे. मग जशी सुरुवात केली आणि जशी माहिती झाली आणि जसं आपण म्हणतोय की सोलापूरचे आपण आहोत, लहानपणापासून आपण गिरटली साड्या आपण पाहतो, त्याच्या सौंदर्याचा आणि त्याच्या ज्या सगळ्या स्वरूपाचा आपल्या मनावर, आपल्या एस्थेटिक्सवर त्याचा पगडा आहे. तर मी आपल्या त्या भागाला ट्रिब्यूट म्हणून पहिली जी साडी बनवली ती इरकल साडी बनवली होती. बर. तर महाराष्ट्र म्हणल्यानंतर पैठणी असं एक पटकन सगळ्यांच्या लक्षात येतं जेव्हा पूर्ण भारताचा विचार करतो. आणि आत्ता आपल्याला जर पटकन कुणालाही महाराष्ट्र बाहेर जर विचारलं तर पैठणीचं नाव येतं. पण तुझ्या अभ्यासात मात्र मला असं दिसतंय की पैठणीचं तर तू काम केलेलंच आहेस, संशोधन केलेलं आहेस, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन वेगळ्या 10-12 प्रकारच्या वस्त्र परंपरा आणि साड्यांच्या रचना ह्यांच्याबद्दलही तू खूप संशोधन केलेलं आहे. मला तेच महत्वाचं वाटतं की पैठणीबद्दल काम म्हणजे संशोधनही झालंय, कितपत ते सर्वांगाने झालंय की नाही हा विषय आपण थोडा बाजूला ठेवूया. पण पैठणीचे विणकर भरपूर आहेत, पैठणीला आहेत, येवल्याला आहेत, नागपूरला आहेत, त्याचे काही व्हर्जन्स तेलंगणामध्येही बनतात. अशा प्रकारे हे सगळं पैठणीबद्दल वारंवार सगळ्या गोष्टी पुढे येतात आणि पैठणी हेच एक महाराष्ट्राचं वस्त्र आहे असं कळत नकळत भारतामध्ये ह्याच्याबद्दल एक लोकांचा समज होत गेलेला आहे. निदान अलीकडच्या 40-50 वर्षात अलीकडे तरी तसं झालेलं आहे. म्हणून मला वाटलं की जेव्हा माझ्या अभ्यासात मला दिसलं की कित्येक परंपरा महाराष्ट्रात आहेत, कित्येक प्रकारच्या साड्या आहेत आणि मग त्यांचं स्वरूप काय होतं, त्यांची ओळख काय होती, त्यांच्यामधली साम्यस्थळं काय होती. आणि ह्या सगळा अभ्यास करताना मला कळलं की खूप प्रकारच्या परंपरा होत्या आणि खूप प्रकार होते. मग त्यानुसार मी चंद्रकळा म्हणा, शेलारी म्हणा आणि जोट साडी ही आपली, ह्याच्या या अभ्यासाने एक साडीचा अभ्यास करत ती बनवायला सुरुवात केली. बरोबर. या परंपरांचा अभ्यास करताना तुला असं लक्षात आलं का की त्या साड्या आता फारशा जशा पूर्वी त्यांना नाव होतं किंवा त्या बनवल्या जायच्या आणि खूप आनंदाने नेसल्या जायच्या, घेतल्या जायच्या, तर त्या आता बनत नाहीयेत, या एका खंत किंवा दुःख म्हणा, कारण तुझ्यासारख्या जो अत्यंत वस्त्रांबद्दलचा म्हणजे त्याच्यामधलं पॅशन किंवा प्रेम तुला आहे आणि त्याच्यातून मग तू याच्याकडे वळलास का की ह्याचं जे संवर्धन करावं असं वाटतंय तुला किंवा पुन्हा ते सगळं आणावं असं वाटतंय? हा भाग आहेच, हा आपला वारसा आहे, आपल्या आधीच्या पिढ्यांनी आपल्याला हा वारसा सोपवलेला आहे, कुठेतरी तो खंडित झाला. आणि मला वाटतं कुठलाही वारसा असू दे त्याच्यामध्ये ह्या पिढीनी, प्रत्येक पिढीने त्याच्यामध्ये भर घालून तो दुसऱ्या पिढीच्या हाती सोपवणं हे आपलं म्हणजे हे कर्तव्य मी समजतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे काम माझ्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपण तेवढ्या चांगल्या पद्धतीने करावं आणि ज्या काही लुप्त झालेल्या परंपरा आहेत त्या पुढे आणाव्यात. बरोबर. आणि पुन्हा त्या सगळ्या आपल्या सौंदर्याचा जो आपल्या मनावर सगळा पगडा होता महाराष्ट्र म्हणून जे काही आपल्या डोक्यात येतं ते पुन्हा दिसायला लागावं. ती एक पूर्ण कला परंपरा इथं विकसित झाली, हाच एक किती मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. आणि किती महाराष्ट्राबद्दल आपल्या पहिल्या भागामध्ये आपण ज्या साडीबद्दल आजचा आपला पहिला भाग आहे त्याकडे थेट जाऊया. आणि तुमचे बरेच प्रश्न येत आहेत, पण मी जसं तुम्हाला आधी म्हणालो माझा आवाज कदाचित कमी येत असेल तुम्हाला, त्या प्रश्नांची आपण पुन्हा या दोघांच्या लाईव्ह चर्चेतून त्याची उकल करण्याचा प्रयत्न करूया. सो पहिली साडी, तर आम्ही असं ठरवलं होतं की जोट हा अगदी अलीकडे विनयनी संशोधन केलेला साडीचा प्रकार आहे आणि अक्षरशः लुप्तप्राय झालेली ही साडी
खूप जुन्या कुणाच्या कलेक्शनमधून वगैरे एखादा पीस एखादा फोटो असे सगळे दुवे एकत्र करत विनयने ती साडी पुन्हा पुनरुज्जीवित केली आहे. तर विनय, जोठ बद्दल सांग. हो, ही जी जोड साडी आहे मला इथे आपल्याकडे 2 विनयनी तयार केलेल्या जोठ साड्या आपण ठेवलेल्या आहेत आणि थोडंसं यांची वैशिष्ट्य मला असं वाटतं की जोड आपल्या साडी ही प्रेक्षकांना इतकी दुर्लक्षित होती किंवा इतकी लुप्त झालेली होती की याचं नाव मला काय कुणीही महाराष्ट्रात ऐकलेलं मला माहित नव्हतं. एका ओवीमध्ये मला हे नाव सापडलं, मातेच्या दरबारी लिंबाला नाही देठ आणि बया माझी नेसली हिरवा जोठ, ही ती ओवी होती. त्यातनं ह्या संशोधनाला सुरुवात झाली की जोठ म्हणजे काय प्रकार आहे, कारण या ओवीच्या बाकीच्या कडव्यांमध्ये बया म्हणजे देवीनी कुठल्या कुठल्या साड्या नेसल्यात त्याची माहिती होती. म्हणून ह्या जोठ बद्दल मी संशोधन म्हणून सुरू तुला केलं. लक्षात आलं की जोठ हा साडीचा प्रकार आहे हे माझ्या लक्षात आलं. मग त्याच्याबद्दल संशोधन सुरू केलं. तर ही सगळ्या एकमेकांना लिंक जोडत हे खूप इंटरेस्टिंग प्रवास झाला आणि मला त्या प्रवासाने अचलपूरला नेलं, अमरावती जिल्ह्यातल्या, विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामधल्या, आणि तिथे या साडीची मुळं मला तिथं सापडली. ही साडी 70 वर्षांपूर्वी विणलेले विणकर सापडले आणि मला एक तशी अँटिक साडी पण मिळाली. तर त्याच्यावरून ही साडी आपण बनवलेली आहे. याच्या काठांची विशेषता म्हणजे जोडचं वेगळे पण ह्याच्या काठांमध्ये आहे. हा जो इक्कतचा पट्टा दिसतोय, इक्कत ही एक रंगलेपन पद्धती आहे आणि ही भारतामध्ये पटोला म्हणून गुजरातमध्ये, संबलपुरी म्हणून ओरिसामध्ये आणि पोचमपल्लीमध्ये ही रंगलेपन पद्धती अस्तित्वात आहे हे आपल्याला ज्ञात आहे. पण महाराष्ट्रात हे होतं ह्याचा कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत नव्हती. या साडीच्या रूपाने ही महत्वाची माहिती आपल्यापर्यंत आली आणि म्हणून आपण ठरवलं की ह्या साडीला आपण पुनरुज्जीवित करायचं. इकत याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. इकत मला वाटतं की खूपच अवघड साडी विणायला रंगवायला अशी मानली जाते, पण तेवढंच त्याचं जे काही त्याचा प्रभाव असतो म्हणजे त्याचं रूप जे असतं नंतर पूर्ण साडी झाल्यावर ते अत्यंत सुंदर असतं. अतिशय, आणि असे प्रकार बरेच आहेत आपल्याकडे. इकत बद्दल थोडंसं सांग. ही रंगलेपन पद्धती आहे, ही धाग्यांवर आधी ही नक्षी रंगवली जाते आणि मग विणली जाते. म्हणजे एकाच धाग्यावरती पांढरा लाल म्हणजे जे काही 2-3 रंग असतील त्याचे एकाच धाग्यावरती रेशमावर ते पहिल्यांदा रंगवलं जातं आणि मग ते विणलं जातं. ही त्याची विशेषता आहे. म्हणजे जोपर्यंत विणलं जात नाही तोपर्यंत ती नक्षी काय आहे ही म्हणजे याच्यामध्ये आता हा काठ जो इकतचा आहे यातलं आणि यातलं पॅटर्न त्याच्यामध्ये जे काही कटारी म्हणतात. आणि सगळ्या जोड साड्यांमध्ये मला जी गेल्या शतकामधल्या ज्या साड्या सापडल्या, 19व्या शतकातल्या पण काही मला फोटो सापडले, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त ही एकच नक्षी, ह्याला कटारी म्हणतात, कटारावर आली ही नक्षी ह्याच्यावर चित्रांकित केलेली आहे. बरोबर. आणि त्याच्या बाजूला मग ह्या बाकीच्या नक्षीचे प्रकार आपले महाराष्ट्रातले काही नेहमीचे जे प्रकार आहेत ह्याला आपण म्हणतो कळस आहेत. मंदिराच्या कळसाप्रमाणे त्याचं डिझाईन असतं, म्हणजे एक असा व्ही आकाराचा हे दिसतोय आपल्याला, तर म्हणून त्याला कळस म्हणतात. ती कळसाची एक बॉर्डर आहे. त्याच्यानंतर इकतचा पट्टा आहे आणि ही जी नक्षी आहे ही आम्हाला अचलपूरच्या वेशी, दगडी वेशी आहेत खूप मोठ्या, त्याच्यावर ही नक्षी दिसली. म्हणजे विणकरांनी तिथूनच त्यांनी वास्तुकलेतून वस्त्रकलेने प्रेरणा घेणं हे खूप जुनं आहे आपल्याला. ही सुद्धा एक मोठी परंपरा आहे. अगदी जसे महेश्वरी साड्या, म्हणजे कळस आपण म्हणतो ती सुद्धा रेखा वगैरे नाही, तो सिनेमा वेगळाच विषय आहे. तो वेगळा विषय आहे. म्हणजे हा सिनेमा त्याच्या कला दिग्दर्शनासाठी मला वाटतो की भारतातला सर्वश्रेष्ठ आहे. तर ह्याच्याबद्दल आपण सांगत होतो. मला एका ओवीमध्ये असंही वर्णन सापडलं की ज्याच्यामध्ये त्या ओवी कर्तीने म्हटलेलं आहे की वरी वरी शिगा मोतियाच्या. वा. म्हणजे ही जोड साडीचं वर्णन करणारी ही ओवी मला डेक्कन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये सापडली. तर वरी वरी शिगा म्हणजे रेघा आणि ह्या मोतियाच्या म्हणजे हे मोत्यांची नक्षी आहे. ती पण जोटच साडी आहे ना तिकडची. ती पण जोटच आहे. आपण जाऊया का? हो. चला. हे इथलं काही सांगायचं राहिले नाही, आपण ते ही गर्भरेशमी आहे याच्याबद्दल सांगायचं होतं की हे मूळ गर्भरेशमी साडी होती जी मी जुनी विकत घेतली. अँटिक जी साडी मला मिळाली त्याच्यामध्ये गर्भरेशमी म्हणजे एक धागा रेशमाचा आहे आणि एक सुती आहे. आणि एक म्हणजे हे फक्त विणताना असं झालेलं नाहीये, हा ताना जोडताना सुद्धा एक धागा सिल्कचा आणि एक धागा कॉटनचा असं अत्यंत बारीक काम आहे, सूक्ष्म काम आहे हे. आणि त्याचा फॉल अतिशय वेगळा येतो हे आपण बघू शकतो. हो अगदी. आणि मला असं वाटतं तो छायाप्रकाशाचा खेळ, जसं त्याच्यावरती प्रकाश फिरतो तसं त्या साडीचं रूप बदलतं. दोन्हीच्या घनतेचा फरक असल्यामुळे तो छायाप्रकाशाचा आपल्याला अनुभव येतो आणि ती तेवढी मऊ पण होते त्याच्यामुळे. म्हणजे रेशम असेल त्याचा जो
त्याचं जो हे पोत fabric आहे गर्भ रेशमी आहे आणि ह्याचं कारण असं असावं की फक्त रेशम असेल किंवा फक्त सुती असेल त्याच्यापेक्षा ह्याचा खूप मऊ पोत मिळतो. हा, पोत आणि त्याचा एकमेकाच्या स्पर्श या दोन्ही गोष्टी अत्यंत सुंदर असतात. इथे काही राहिले तुमचं आपले ऑडियन्स बघतायत, काही कमेंट्स पण येतात त्याच्यामध्ये. नाही, आता आपण ह्याचा पदर बघूया. ह्याला नेहमीचा मराठी साड्यांचा गंडेरी पदर असतो तसा पदर आहे. गंडेरी पदर आपल्या म्हणजे वेगवेगळ्या पट्ट्यांच्या आकारातून आणि वेगवेगळ्या रंगातून जो पदर साधला जातो हे मराठी साडीचं खास वैशिष्ट्य आहे. गंडेरी पदर. मला वाटतं तो गंडेरी हा शब्द सुद्धा उसावरती जे रेघा असतात अगदी, अगदी आडव्या, त्याच्यावरून त्याच्यावरून आलेला आहे, आलेला आहे. त्याच्यावरून बरोबर. मॅडम तुमचं ह्या साडीकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं कुठल्याही म्हणजे साडी नेसणाऱ्या व्यक्तीला काय हवं असतं तर तो त्या साडीचं वजन जास्त असू नये, त्याचा स्पर्श खूप मुलायम असावा, ती नेसल्यानंतर ती खूप चांगल्या पद्धतीने दिसावी, असं सगळा ज्या अपेक्षा असतात त्या सगळ्या अपेक्षा या आपल्या पारंपरिक साड्यांपासून म्हणजे पूर्ण होतात असं मला वाटतं. आणि कदाचित म्हणूनच जेव्हा पुन्हा या पारंपरिक साड्या विनयसारखे रचनाकार नवीन आत्ताच्या ह्याच्यात उपलब्ध करून देत आहेत तर त्यामुळेच त्यांना तेवढा चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण डिझाईन बद्दल तुमचं काय मत आहे? फारच अप्रतिम म्हणजे अत्यंत रुबाबदार दिमागदार असं त्याचं रूप आहे आणि मला खात्री आहे की कोणी ही साडी नेसल्यानंतर अत्यंत सुंदर म्हणजे त्या साडी इतकंच ती व्यक्ती सुद्धा सुंदर दिसेल. त्याच्यावर जरीचा चौकडा केलेला आहे आणि ह्या सगळ्यांची वर्णनं मला वेगवेगळ्या लोकगीतांमध्ये ओव्यांमध्ये सापडतात. काही चार सांगता येतील लोकगीत किंवा ओव्या? जसं आता एका ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तेला तेलाने बाई न्हाल्या तोही लोट गेला फुलं झाडा, फुलं झाडाच्या करया मोठ्या दाट, त्या बाई नेसल्या हिरवा जोठ, हिरव्या जोठाले कार्या मोऱ्या रेघा, वरी वरी शिगा मोतियाच्या. म्हणजे हिरव्या जोटाले हिरव्या रंगाचा जोट आहे, त्या वरी शिगा कारियाच्या म्हणजे काळ्या रंगाच्या, काळ्या आणि हिरव्या रंगाच्या त्याच्यावर रेघा आहेत आणि त्याच्या काठांमध्ये मोतीचूरचं डिझाईन आहे. इतकं हे अगदी सविस्तर वर्णन त्यावेळच्या अशिक्षित स्त्रियांनी करून ठेवलेलं आहे. आणखी एखादी ओवी एखाद्या जातेवरचं? आणि हे आपण जाऊयात, पण हे मला थोडंसं दाखवं वाटतं आपल्या प्रेक्षकांना की रुई फूल हे एक फार अत्यंत म्हणजे नेहमी वापरलं जाणारं एक डिझाईन आहे रुई फूल. हा, पण त्यात सुद्धा इतकी व्हरायटी आपल्या पारंपरिक कलाकारांनी केलेली आहे आणि तीच आता विनय परत एकदा आणायचा प्रयत्न करतोय. तर रुई फूल म्हणजे काय असतं थोडं? रुई फूल मध्ये म्हणजे त्याच्याबद्दल दोन समज आहेत. काही संशोधकांनी सांगितले की रुई फूल म्हणजे आपल्याला सुताला कॉटनला आपण रुई म्हटलं जातं आणि म्हणजे त्याचं जे फूल कापसाचं असतं कापसाचं फूल ते सुद्धा साधारण असं दिसतं. बरोबर. आणि रुई म्हणून दुसरं झाड असतं ज्याची पानं आपण हनुमंताला वाहतो. वाहतो. त्याच्यामध्ये त्याची जी फुलं असतात ती पांढरे म्हणजे त्याला मंदार म्हणतात. कालिदासाच्या सगळ्या काव्यामध्ये जे मंदार फुलांचं जे वर्णन येतं ती फुलं आहेत ती. त्याचंही 5 पाकळ्यांचं फूल असतं. म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की ते त्याच्यावरनं ही प्रेरणा घेऊन हे बनवलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे कॉटन म्हणजे कापसाच्या फुलापासूनचं आहे. तर ह्याच्या माझ्या माहितीमध्ये ह्याचे 4 ते 5 प्रकार अस्तित्वात व्हेरिएशन्स आहेत आणि ते सगळे आपण वेगवेगळ्या साड्यांमध्ये आणायचं. आणि मला वाटतं हे सुद्धा तुम्ही कुठून बनवून घेता? ही साडी माझे विणकर आहेत. गदवाल म्हणून जे गाव आहे तेलंगणामध्ये, तिथं माझे विणकर, तिथं ही साडी विणली जाते. ठीक आहे मॅडम, तुमचा काही प्रश्न? नाही, हे रुई फुलाबद्दल मी बोलत होते त्याच्यात मला असं दाखवायचं होतं आपल्या प्रेक्षकांना की हे जे रुई फुलाचं डिझाईन आहे जसं आता विनय करतो ते 5 पाकळ्यांपासून 8 पाकळ्यांपर्यंत वेगवेगळे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये असतात. तर हे सुद्धा वास्तुकलेमध्ये आपल्याला खूप दिसतं. म्हणजे कदाचित मी वास्तुविशारद आहे आणि माझा ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास आहे त्यामुळे मला ते सतत जाणवतं की ही सुद्धा बॉर्डर आपल्या वास्तूंमध्ये जुन्या मंदिरांमध्ये आणि दगडामध्ये कोरलेली आपल्याला दिसते. तर असं तो म्हणजे वस्त्रपरंपरा आणि वास्तुकला या दोन्हीचा पण खूप चांगला संबंध आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतो. आणि ह्या रुई फुलावरून एक ओवी आहे, काळी चंद्रकळा इन्या राई फुल्या काठ. म्हणजे काळी चंद्रकळा आहे त्याला रुई फुलाचे काठही होते. म्हणजे अशा प्रकारचं दस्तऐवजीकरण महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही झालेलं म्हणजे लोकगीतांमध्ये आणि ओव्यांमध्ये झालेलं आहे. आता सध्या आपल्याला जर मुळातून अभ्यास करायचा असेल आपल्या परंपरांचा तर लोकसाहित्य आणि जुन्या कविता याच्यावर आपल्याला पर्याय नाही आहे. करेक्ट. म्हणून याच नोटवरती आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये थांबतोय. आमचा प्रयत्न काय बघा, आपण कुठे आहोत? सोलापूरमध्ये आहोत. इथली एक वस्त्र परंपरा होती. त्या वस्त्र परंपरेला एखादा क्रिएटिव्ह व्यक्ती जर त्याचं ते परंपरा पुनर्जीवित करत असेल तर एक माध्यम म्हणून आपली जबाबदारी की आपण त्याची नोंद घ्यायला हवी. आणि जसं साफळकर मॅडम ह्या स्वतः वास्तुविशारद आहेत
तर त्यांनी त्याच्या ह्या सगळ्या प्रयत्नांचं जे रसग्रहण आहे ते महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी करून द्यायला हवं. मला माहिती आहे की या पहिल्याच भागामधून तुम्हाला बरेच प्रश्न पडलेले असतील, तर ह्या प्रश्नांची आत्ता, कारण वेळेअभावी आपला ऑलरेडी खूप वेळ झालेलाच आहे, पुढच्या भागामध्ये आपण थेट लाईव्ह या प्रश्नांची दखल घेऊ. तुर्तास पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा. तुमचे मतं आणि तुमच्या कमेंट्स, प्रश्न, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते जरूर सुचवा. माझं ABP माझाचं जे ट्विटर, फेसबुक आणि जे सोशल मीडियातले इतर अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. पुन्हा एकदा बघा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.